हॅलो. तर सकाळीच उठल्याबरोबर मी इथे बनवत आहे भाकरी. नक्कीच्या पप्पांना नाश्त्याला भाकरी हवी होती कारण ते मच्छी आणायला गेलेले आहेत, तरी ते उकड घेत आहे मी. आणि थोडीशीच भाकर दोनच टाकायच्या होत्या पण त्या 4 झाल्या. तर इथे बघू शकता आता नक्कीच्या पप्पांनी मच्छी आणलेली आहे. ही मच्छी आमच्या घरी पहिल्यांदाच आम्ही बनवत आहोत. कटला फिश, पण नक्कीच्या पप्पा बोलतात की नदीचा काहीतरी फिश आहे तो, तर चांगला असणार आहे आणि मोठा फिश आहे म्हणून त्यांनी आणलेला आहे. आणि इथे गाभोळी पण आणलेली आहे. तर मी त्यांना आता नाश्त्याला पहिल्यांदा गाभोळी बनवून देणार आहे कारण त्यांना जायचं आहे लवकर लवकर बाहेर, काहीतरी काम आहे त्यांचं अर्जंट. तर इथे तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी, आणि आपले लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, मच्छीसाठी मी हीच पेस्ट वापरते. त्यानंतर यामध्ये आपले जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. आणि ही तव्यावर वाफेवर नाही तर फक्त ओपन आपण जशी भुर्जी बनवतो ना, अंडा भुर्जी, त्या पद्धतीने बनवून घ्यायची आहे. पटापट बनेल. आणि इथे मी टाकत आहे हळद. त्यानंतर आपला आगरी स्पेशल मसाला. भाजीची चव, रेसिपी जरी तीच असली तरी भाजीची चव ही आपल्या आगरी स्पेशल मसाल्याने वाढते. आणि इथे थोडे टोमॅटो टाकलेले आहेत मी. तर अशी ही गाभोळी मी खूप दिवसांनी बनवत आहे. आता याच्यामध्ये टाकून घेऊया गाभोळी आणि वरून टाकू आपण मीठ. आणि या गाभोळीला मी जसं सांगितलं अंडा भुर्जीप्रमाणे याला स्क्रॅम्बल करून घेऊ आणि पटापट अलटी पलटी मारून शिजवून घेऊया. तर ऑलमोस्ट ही झालेली आहे. सगळ्या शेवटी टाकणार आहोत कोथिंबीर आणि देऊया नाश्ता नक्कीच्या पप्पांना. तर इथे हा जो मासा आहे तो मी चांगल्या पाण्याने वॉश करून घेतलेला आहे. आणि इथे ही मच्छी तुम्ही बघू शकता की ती बघूनच कळते की किती चांगली असणार आहे, त्याचे पीसेस समजतात. तर आता ह्याच्या आपण थोडी मच्छीचा रसा आणि थोडी फ्राय करून घेऊया. रसा करण्यासाठी इथे मी टोपामध्ये टाकलेला आहे तेल. तेलामध्ये टाकणार आहोत आपण आपले मच्छीचं वाटण आणि आपले मसाले. त्यानंतर आपले पीस. काही नाही, पटकन एकदम बनते. आणि मी दुपारी मला थोडा काम आहे तर त्यामुळे मी लगेचच बनवून घेत आहे. त्यानंतर माझी सकाळची कामं आवरेन. तर इथे आता मी टाकलेलं आहे ते मच्छीचे फक्त 4 ते 5च तुकडे टाकलेत, कारण काय आहे की रशाची मच्छी असते ती खायला कोणी जास्त बघत नाही. फ्राय मच्छी आवडते, रशाची तिची खाल्ली जात नाही, म्हणून मग मी त्यामध्ये 4-5च पीस टाकले. मीठ टाकला आणि थोडंसंच पाणी ठेवलेलं आहे, कारण नक्ष पण आता आजकाल मच्छी खायला नाही मागत. आणि इथे ही दुसरी मच्छी मी मॅरिनेट करून घेतलेली आहे. तर इथे जवळजवळ झालेली आहे मच्छी आणि ते मच्छी एका साईडला फ्राय होत आहे. तर बस दुपारचं आपलं जेवण रेडी आहे. फक्त राईस बनवायचा ठेवलेला आहे मी. तर बघू शकता किती छान दिसते. आणि वरून आता टाकूया आपण कोथिंबीर. हॅलो, ग्रेट मॉर्निंग. आणि मी आहे प्रगती. स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आहे संडे आणि सुट्टीचा दिवस आहे. आता नक्षी एक्झाम पण संपलेली आहे, तर नक्षला कुठे थोडंफार बाहेर घेऊन जायचा विचार तर आहे, पण बघूया, अजूनपर्यंत डिसाईड नाही केलेला. तर सकाळी आपला ब्लॉग जो आहे तो सकाळी सुरू झालेला आहे. सकाळी नक्षप्पांनी आणलेली होती मच्छी, गाभोळी आणि ती बनवलेली आहे. त्यांचा नाश्ता झालेला आहे आणि ते गेलेले आहेत, त्यांचं काही काम आहे, तिकडे गेलेले आहेत. आणि नक्ष आंघोळीला गेलेला आहे आता. तर अशा पद्धतीने आपला संडे सुरू झालेला आहे. दुपारचं जेवण ऑलमोस्ट रेडी आहे, फक्त राईस बनवायचा आहे, जो मी वेळेवर गरमागरम बनवणार आहे. आणि
काही नाही, छोटी मोठी कामं चालू आहेत. कसं असतं की पूर्ण वीक आपला जो बाहेर वर्किंग ज्या असतात लेडी, त्यांचा पूर्ण वीक जो आहे तो बाहेर कामांमध्ये जातो. तर मग तितकंसं घरात साफसफाई होत नाही, तितकं घरी लक्ष देता येत नाही. तर मग संडेला कसे जास्त कपडे असतात, साफसफाई असते, बरंच काही असतं. मग ते थोडं जास्त करायचं असतं. हे सगळं माझं सकाळचं काम आवरलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 10. तर चला बघूया काय होतं पुढे. आज संडे आहे तर. आणि इथे नक्षी आंघोळ झालेली आहे आणि नक्ष काय करत आहे? नक्ष काय गेम. नाश्त्याला काय नको तुला? नाश्त्याला काय बनवू? पप्पांना गाबुळ यांनी भाकर दिलेली, तुला काय पाहिजे? डायरेक्ट लंच का? हा, मला गेम खेळून दे. पुढे बाहेर जायचं का आज? अरे चल, मी उलट रेडी आहे तुला घेऊन जायला. चल, मला घेऊन गेल्याची दिव्याला जाऊ. चल, मला घेऊन गेल्याची. तुला जे पाहिजे ते देईन, चल ना. नाही, मी प्रो प्लेअर बनले आता, जायचंच नाही. तर आलेलो आहोत आईच्या घरी आणि आईच्या घराच्या मागे आहे आवार, खूप मोठा आवार आहे. त्यामध्ये आई भाजीपाला लावते, दरवर्षी खाण्यापुरतीच लावते आणि यावर्षी सुद्धा लावलेला आहे, ज्यामुळे आपल्याला फ्रेश फ्रेश भाज्या खायला मिळतात. आला का काही? आले काही? शिरूरचं हे तांदूळ वरती पण चढलं. किती दिवसांनी यायला पाहिजे? तू पण आले? तू काय लावले याच्यामध्ये? पिहा, तू काय लावलं? आई कुठे आहे? आई ना, कुठे आहे? ते भाकरीची या काकाची पकडायची दाखव ना, येणार नाही जवळची. रामची ग्रोपची ना पाना झाले नाकाला दाखव. कंटोली दाखव का त्याला? कंटोली बघायची आहेत का? हा. काय काय माझी मागे ये. काय दाखवशील? कंटोली. सगळं साफ केलेलं आहे. हलू हलू. ही काकड्यांची झाडं. ही काकडी आहेत? आली का काकडी? एक पण नाही. काकडीचा फूल. आई आई कंटोली कुठे आहे? हा आहे आहे. तू बाजूला बाजूला, मला दिसला कंटोली. तू बाजूला हो ना. हा बघा, तर इथे आलेली आहे कंटोली. दिसत नाही. हा काय? आणि इथे झालेली आहेत ही आलूवड्यांची पानं. गावठी फ्रेश फ्रेश आलूवड्यांची पानं आहेत ही. शिरोला बघ ना. हा, शिरोला आले की पण त्याला. आणि ही चवळी, हा आहे चवळीचं झाड. काय आहे? डेट. याचं काय करायचं? भाजीत टाकायचं. ही आहे माठाची भाजी. माठाची भाजी बनवू शकतो, कशामध्ये टाकू शकतो, चण्याच्या डाळीमध्ये वगैरे. आणि देठ छान लागतो कोळंबी मध्ये, बरोबर ना? कशात पण टाकता? कशात पण म्हणजे
गौरी झाडान आणि इथे पण आहेत केळणीची पानं, इथे पण आहेत केळणीची पानं. केळ्याचं झाड. चल जाऊया आपण. तो बघ करवड्या केळाचं झाड आहे. बघला ना. तर अशी खूप सारी झाडं आहेत आणि इथे आहे हा झेंडूचा झाड. झेंडूची फुलं आल्यानंतर परत कधीतरी दाखवूया. आणि इथे आहे भेंडीची झाडं आणि त्यानंतर हा झाड मी पहिल्यांदाच बघितलं, तुरीचं झाड आहे. असं आई म्हणाली की आपण जो वरण बनवतो तुरडाळीचं वरण, त्याचं झाड आहे हा. तर जेव्हा येतील शेंगा तेव्हा पण आपण बघूया नक्कीच. आणि पुढे गेल्यानंतर इकडे आहे सुरणाचं झाड आहे. तर हे पण नंतर बघायला मजा येणार आहे. अशा पद्धतीने खूप सारी झाडं आहेत इथे. इथे काही फुलांची झाडं आहेत. तर सकाळी सकाळी देवाला फुलं पण इथे फ्रेश मिळतात झाडावरून. त्यानंतर काही शोची झाडं आहेत आणि इथे लगेच लागून गुलाबाचं झाड सुद्धा आहे, ज्याला छोटी छोटी फुलं आलेली आहेत गुलाबाची. बघा. त्यानंतर इथे आहे कोरफडचं झाड आणि आहे खायच्या पानांची वेल आहे इथे. काय काय तुमचं? हॅलो हॅलो बोला. हॅलो हॅलो. इथे आलेली आहे विहा आणि इथे आलेला आहे युवा. नमस्कार गाईज. तर युवा झाली का एक्झाम? नाही यार, माझी 8 तारखेला एक्झाम आहे. 8 तारखेला आहे. तर झालाय का अभ्यास पूर्ण? काय करता तुम्ही? काय करताय दोघं? आणि आता काय चालू आहे तुमचं दोघांचं? मला बोलवले गेमिंग साठी 5 मिनिटं 10 मिनिटं. तर 1-2 मॅच केले. आणि ते बघू शकता 2 टोमॅटो रेड रेड. ए युवा हे घे. विया तू पण बस जा तिकडनं. तिकडनं बस ना तशी. हा चला खा. न जरा आवर ना, खाऊन घे. कसं झालेलं बिहार? युवा कसा? येस स्नॅक्स. तुझी जेवणाचा टेस्ट पण भारी असते. तुझी जेवणाचा वास पण भारी असतो आणि टेस्ट पण यम्मी असतं. नक्की का? मम्मीचे मेरे पास